हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणंबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर आज आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। तर आमच्या घरी त्याचं सेलिब्रेशन झालं आहे। तर आता आपण व्हिडिओ बघूया पुढे। सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। आम्ही सकाळी लवकर उठलो, मस्तपैकी सफेद रंगाचे कपडे घातले आणि मग वंदना म्हणालो आणि छान असे आशीर्वादसुद्धा घेतले। मग आम्ही बाहेर गेलो आणि आमच्या गाड्यांना मस्तपैकी हार लावून घेतले, आमची छोटी गाडी आणि मोठी गाडी। आणि मग तिथून संध्याकाळी आम्ही विहारामध्ये गेलो होतो। तर विहाराला खूप छान अशा लाईट्स लावल्या होत्या आणि खूप गर्दी होती, कारण भरपूर जण आमच्यासारखेच तिथे पाया पडण्यासाठी आले होते आणि वंदना म्हणण्यासाठी आले होते। इतकं छान वातावरण होतं, कारण नदीच्या बाजूलाच बुद्धविहार आहे, त्यामुळे छान थंडगार अशी हवाई होती। तिथे छान छोटा कार्यक्रमही ठेवला होता। मस्त सिंगर्स गाणं म्हणत होते, वेगवेगळ्या प्रकारची गाणी जी की मोटिवेशन देत होती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आणि गौतम बुद्धांबद्दल। ते सगळी गाणी खूप छान आणि मस्त होती। मग आम्ही विहारात गेलो, कारण आम्हाला वंदन करायचं होतं। आम्ही हार आणि मेणबत्त्या घेऊन गेलो होतो। लाईन खूप मोठी होती, पण हळूहळू करून आमचाही नंबर आला। मग आम्ही मस्त खाली बसलो मांडी घालून आणि छान अशा अगरबत्त्या मेणबत्त्या लावून घेतल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी फुलांचा हार जो आम्ही घेऊन आलो होतो तो तिथे ठेवला आणि छान वंदना म्हटली आणि पायाही पडून घेतल्या। आणि तिथे इतकं थंड वाटत होतं, इतकी गर्दी असून सुद्धा की असं वाटत होतं की तिथून निघायला नको बाहेर, कारण गर्दी तर होतीच पण वातावरण खूप छान होतं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, इतका प्रसन्न करणारा दिवस आणि भरपूर त्यांना मानणारे अनुयायी बुद्ध विहारामध्ये येत होते। त्यांच्या प्रतिमांना हार घालून तिथे मेणबत्त्या लावून आपलं प्रेम दाखवत होते। तर बघून खूप छान वाटत होतं। हे विहार म्हणजे 3-4 वर्षापासूनच चालू झालं आहे, त्यामुळे भरपूर लोकांना असं माहिती नव्हतं आणि आत्ता 2-3 वर्षापासून कळत आहे। तर भरपूर लोक इथे व्हिजिट करत आहेत, तर खूप छान वाटतं आहे। आणि मग आम्ही दोघीजणी, मी आणि ताई, आम्ही दोघीजणी आलो होतो। मग आम्ही विहारातून घरी निघालो, मग मस्त असा थंडगार असा रस प्यायलो, खूप छान वाटलं होतं। म्हणजे खूप छान वातावरण होतं, त्याच्यामध्ये विहार इतकं प्रसन्न करणारं होतं। मग उसाचा रसही प्यायलो आणि रिटर्न घरी येताना रस्त्यामध्ये छोट्या मोठमोठ्या अशा सोसायट्यांनी वेगवेगळे फंक्शन असे ऑर्गनाईज केले होते। म्हणजे कुठे मिरवणुक्या होत्या, तर कुठे भाषण वगैरे चालू होतं, कुठे गायन, कुठे नृत्य वगैरे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत होत्या। तर रस्त्याने खूप छान असा माहोल होता, कोण नाचत होतं वगैरे, तर खूप छान वाटत होतं। मग आम्ही तिथून डायरेक्ट घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आमच्या सोसायटीमधलीच एक मोठी मिरवणूक निघाली होती। पूर्ण ती अर्धा ईस्ट, बदलापूर ईस्टला ती पूर्ण मिरवणूक फिरली होती। मग आम्ही मिरवणुकीला जॉईंट झालो आणि मस्त डान्सही केला। आम्हाला खूप छान वाटलं डान्स वगैरे असं करून, कारण वर्षातून एकच दिवस येतो, तर मग नक्कीच सेलिब्रेट करायला पाहिजे। त्यामुळे आता आतुरता फक्त पुढच्या वर्षाच्या जयंतीची असेल। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।